उपस्थित झाले तुमच्याही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि दिलगिरी पण व्यक्त करतो की आपण जे निर्धारित वेळ होती त्याच्यापेक्षा आपण उशिरा सुरू करत आहोत तरी देखील आपण सर्वांनी इथे उपस्थिती आपली दाखवून आम्हाला अनुग्रहित केला आहे। मी सर्वप्रथम आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधन करावं। या सगळ्या परिसरामध्ये जर राहून सरकारची सुसंवाद साधावा त्या परिसराच्या वेगवेगळ्या क्षेत्राचे जे लोक आहेत प्रतिनिधी त्यांची सुद्धा जागा करून काही त्यांच्या व्यथा समस्या ह्या ऐकून घ्याव्यात या हेतून हा मी शिक्षण दुसऱ्याचा दर्जा काढलेला तशा पद्धतीने महाराष्ट्राच्या कोकण येतात रत्नागिरी ठाणे कुलाबा या सर्व साठी किनाऱ्याच्या एरिया जाऊन मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी गेलो आणि त्या पद्धतीने या परिसरामध्ये राहून या हेतून राहून सामान्य एका गोष्टीच आहे की आज लहान मुलांचं ही जी उद्योग जगताची संघटना गेल्या अनेक वर्षापासून काम करते त्यांच्या प्रतिनिधीशी असताना अत्यंत सविस्तर बैठक आम्हाला लोकांची झाली। त्याच्यात उद्योगाचे प्रश्न त्याच्यामध्ये टॅक्सेशनच्या संबंधीचे काही इश्यूज त्याशिवाय व्यापार वाढीच्यासाठी आणखी काही आवश्यकता आहे मागणी करण्याची या सूचना त्याच्या या ठिकाणी ऐकायला मिळाल्या आणि आम्ही असं ठरवलं की हा जागा हा व्यक्तिगत माझ्या पातळीवर होणं किंवा प्रफुल्लांच्या पातळीवर होणं हे ठीक आहे निर्णय घेण्याचा अधिकार असलेला तो जो परिचय मिळतो तो परिचय मिळतो आणि अशा इन्स्टिट्यूशनमध्ये एक प्रकारचा डायलॉग असला पाहिजे जेणेकरून लोकांच्या समस्या किंवा सेक्टरच्या समस्या त्या दूर करण्यासाठी मदत होऊ शकते। त्या दृष्टीनं आजची इथची मीटिंग ही अतिशय महत्त्वाची आहे। आज याच्यानंतर चंद्रपूर गडचिरोलीला तिथे स्थानिक प्रश्न शेतीचे प्रश्न कास्तकारांच्या ज्या समस्या आहेत त्या संबंधीच्या त्यांच्या भूमिका ऐकून घेण्याची एक स्थिती जेव्हा लोकांचा येईल त्यामुळे त्याही गोष्टीचा उपयोग हा होईल आणि विशेषतः वर्धा आणि यवतमाळ इथला ॲग्रिकल्चरच्या संबंधीचा जो इश्यूज आहे किंवा सेक्टर आहे आणि गडचिरोली आणि चंद्रपूर इकडं धानाची शेती असेल इकडं कापसाची शेती असेल किंवा सोयाबीनची शेती असेल त्यावर प्रश्न सुद्धा अंतर असतं त्यामुळे त्याही एरियात जाऊन त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या आपल्या सगळ्यांचा निश्चित आहे। या निमित्तानं तुम्हाला भेटायला मिळालं याचा मला मनापासूनचा आनंद आहे। सर्वांना काही इश्यूज काही प्रश्न तुम्हाला विचारले असतील तरी आणि पोहोचले जो काही आम्हाला आपल्या सगळ्यांच्या समोर त्यामुळे थोडंसं काय पावले टाकता येतील
आणण्याच्या उद्देशाची काळजी घ्यावी हा आजच्या या सगळ्या सांगितलं आपण सुरू करू. जल्दी जा 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 मेरा भी घूम जा जा रख दे ऊपर और ऊपर रख ऊपर और मला फ्रॅक्शन माहिती नाही इन्फॉर्मेशन एखादा मत व्यक्त केलं तर ते सगळीकडे जातं आणि त्याच्यातून समज गैरसमज होऊ शकतो. जे काय अमरावतीला घडलं नांदेडला घडलं ते अत्यंत सेन्सिटिव्ह इश्यूज आहेत. त्या सेन्सिटिव्ह इश्यूजला जाणकार आणि अत्यंत समंजस करावं आणि प्रॉसेसची वगैरेची आवश्यकता आहे. आपण जे आता हा प्रश्न विचारला त्या संबंधीचं माझं वाचनात आहे पण मी त्याची ऑथेंटिसिटी अद्याप काही समजून घेतली नाही आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती केली होती की तुम्ही स्वतः या भागात काही ठिकाणी जा पण काल मला वाटतं ते या भागात होते त्याची इच्छा आहे की नंतर अमरावतीच्याही भागात जायचं आणि ॲक्च्युली ग्राउंड लेवलची सिच्युएशन समजून घेऊन त्याच्यात जे कोणी जे चुकीच्या रस्त्यावर लोकांना घेऊन कारण रस्त्याला बेकसूर लोकांचं नुकसान करण्याच्यासाठी जबाबदार असतील त्यांच्याबद्दलची काय पावलं टाकायची त्याचा विचार हा राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने समज गैरसमज आणि अफवा याच्यातून काही परिस्थिती बिघडली असतील तर ते दुरुस्त करण्याची आणि नॉर्मलची आणण्याच्यासाठी सगळ्या विभागाच्या सगळ्या घटकांचं सरकारी विभागाची काळजी घ्यावी आणि हे थांबलं पाहिजे. खरं सांगायचं म्हणजे त्रिपुरामध्ये काही झालं आणि त्याची रिएक्शन इकडे होण्याची काही आवश्यकता नव्हती पण दुर्दैवानं त्याच्यात दोन सेक्टर दिसतात की काही लोकांनी ताज्या हातात घेतला आणि काही लोकांनी एक सांप्रदायिक विचार हा प्रस्तुत करून त्याच्यातून उद्याच्याला राजकीय काही बेनिफिट घेण्याचा किंवा काही निवडणुका आहेत त्याच्यात बेनिफिट घ्यावा कसा आहे अशी शंका काही लोकांना येते पण त्याच्या खोलात जायची गरज आहे. पाबंदी लगानी चाहिए क्योंकि भारतीय जनता पार्टी ने प्रस्ताव पारित किया कि रजा अकेडमी पे पाबंदी लगा देनी चाहिए. शिवसेना भी मांग कर रही है तो आप लोगों का एनसीपी का क्या स्टैंड है? शायद नहीं जब तक हमारे सामने किसी संगठन को बैन करने का स्वभाव सूचना आती है तो इस संगठन के बारे में पूरी इंफॉर्मेशन देखते बिना मैं रिएक्ट नहीं करूँगा. मैं जानूँगा क्योंकि शिवसेना में कह रही है बीजेपी का कहना मैं समझ सकता हूँ क्योंकि उसके एक पॉलिटिकल लाइन है और ये पॉलिटिकल लाइन के लिए कई इश्यूज पर ये इस तरह से कदम उठाते हैं इस तरह की जमात करते हैं और इसलिए ये देख कर सोच कर इंफॉर्मेशन लेकर इसमें हम आगे किस तरह से जाना चाहिए इसमें सोचेंगे. असं आहे की मला यापूर्वी माझा समज होता की दुसऱ्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं पण कालची त्यांची 2-3 दिवसाची स्टेटमेंट बघितली अतिशय उथलपणाची आणि राज्यकर्ता म्हणून जे बसले त्यानं न समजणारी असा प्रति ही स्टेटमेंट आहे. मी स्वतः त्यावेळेला मुख्यमंत्री होतो त्यामुळं कुठल्याही प्रश्नावर सेन्सिटिव्ह प्रश्नावर बोलताना निवडणूक पक्षीय भूमिका घेत नाही. राज्याच्या समाजाच्या हिताचं काय हे बघतो. पण चंद्रकांत पाटील काय बोलले याचं काही गांभीर्य घ्यायचं कारण नाही पण देवेंद्र फडणवीस बोलले मला आश्चर्य होतं की ठीक आहे सत्ता गेला माणसं अस्वस्थ होतात पण ती अस्वस्थता इतक्या लोकांना जाऊ नये की ज्याचा वास्तवतेचे भाग आहे. सर अनिल देशमुख हे जे आहेत यांना कसं आहे की पोलीस कोठडी झाली आणि तो गृहमंत्री पदाचा जो राजीनामा होता तो तुमच्या म्हणण्यानुसार
साधी गोष्ट असं आहे की अनेक देशमुखांच्या संबंधी सर्व प्रश्न आहे. तिची सुरुवात कशी झाली? त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते, त्याचं नाव फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना अनिल देशमुखांच्या बद्दलची त्यांची काही तक्रार होती, त्याचे लेखी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांना दिल्याच्या नंतर ते मलाही भेटायला आले. ती निवेदनाची कॉपी मला वाचायला दिली. त्या निवेदनामध्ये रोख असा होता की पोलीस खात्याच्या आयुक्त आणि त्या सहकाऱ्यांना काही रक्कम गोळा करण्याच्या संबंधीच्या सूचना दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला सूचना दिल्या, तुम्ही पोलीस प्रमुख आहात, तुमच्या सहकार्याला सूचना दिल्या असं तुमच्याकडे वाटते, तो प्रत्यक्ष म्हणाला कुणी असं काही कनेक्शन केलं, त्यांच्या सूचनाची तुम्ही अंमलबजावणी केली का? त्यांनी उत्तर असं दिलं की आम्ही याच्यात अजिबात लक्ष दिले नाही, केलेलं नाही आणि अशा सूचना दिल्या, त्या सूचना कायद्याला धरून नाहीत, शिस्तीला धरून नाहीत, त्यामुळे आम्ही त्याच्या अंमलबजावणी करण्याचं कारण. तर माझ्यापुढे दोन प्रश्न होतात. एक, ज्यांनी ही तक्रार केली ती तक्रार करणारे आज काय दिसतंय? आज असं दिसतंय अनिल देशमुखांच्या संबंधीचा आरोप केला, पण तो आरोप कुठेच कोणी लोकांनी आणला का तर त्याची माहिती नाही असते. आणि हे आरोप करणारे जे आहेत ते कुठे गेले ते कळत नाही, ते फरार गेले, ते पुढे येऊन वस्तुस्थिती सांगायला तयार नाही. ते कुठं अंडरग्राऊंड गेलेत का देशाच्या बाहेर गेल्यात त्याची माहिती नाही. आता त्यांना कदाचित फरार म्हणून डिक्लेअर होण्याची शक्यता आहे असं गेले 3-4 दिवस मी वाचतोय. म्हणजे त्या लोकांना जाण्याची वेळ आली. म्हणजे जे ग्रस्त आरोप करतात ते हजर नाही, ते सांगायला पुढे येत नाही. त्यांना विचारलं कमिशननी याच्याबद्दलची तुमच्याकडची काही माहिती आहे तर त्यानंतर तुम्हाला काही माहिती द्यायची नाही. म्हणजे विस्तृतपणाने काही आरोप करायचे आधार नसताना आणि त्या ठिकाणी ते आरोप केलेले सिद्ध करण्याच्या संबंधीची सूचना केल्याच्या नंतर त्याला सामोरं जायचं नाही, हा एक भाग. आणि कारण नसताना संबंध नसताना केवळ आरोप केलं म्हणून देशमुखांच्या सारख्या व्यक्तीला काही दिवस जेलची कस्टडी किंवा काही दिवस सत्ता त्यांना शोधायला लागली. म्हणजे प्रत्यक्ष मार्गाने कोणी केलं नाही ते नाही या संबंधीची स्पष्टता नसताना देशमुखांना मात्र यातना होत आहेत आणि ह्या खोटेपणाचे आरोप करणारे गायब झालेले. माझ्या दृष्टीनं हा देशमुखांचा अन्याय आहे. पण हा मामला कायदेशीर प्रक्रियेमध्ये आहे, त्यामुळे याच्यात मी अधिक बोलू इच्छित नाही. और सर, ये शनिवार का जो अमरावती में जो दंगल हुआ उसके लिए आपकी पार्टी के प्रवक्ता नवाब मलिक ने कहा कि इसमें जो ऑर्गेनाइजर है वो दोषी है, उसने दंगल हरा के लाया है. तो ऑर्गेनाइजर भी शिवसेना भी था. आज अखबार में स्टेटमेंट करा लीजिए नवाब मलिक की मुलाकात नहीं हुई. मैं जब वापस जाऊँगा तो उनके पास से, क्योंकि ये इशू मैंने जैसे कहा सेंसिटिव और इम्पोर्टेंट है, कोई भी सच इन्फॉर्मेशन हो तो ध्यान देना होगा, गलत इन्फॉर्मेशन हो तो अफवाह से नुकसान हो सकते हैं. इस तरह से अफवाह नहीं होना चाहिए, इसको हमें ध्यान देना पड़ेगा. इस दोनों एंगल से हम जाने के बाद देखेंगे. तुमचा मित्र पक्ष असलेला काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले वारंवार आपण पाहिलं की राष्ट्रवादीला भिजवण्याचा प्रयत्न करतात. आता 2 दिवसापूर्वी त्यांनी असं वक्तव्य केलं बुलढाण्यामध्ये की राष्ट्रवादीचं एकमेव दुकान विदर्भात आहे आणि ते लवकरच बंद होईल. हे चांगली गोष्ट आहे. असं आहे की आम्ही एकत्र काम करतो. मी स्वतः काय प्रपोजल काय आमचे तार्किक आहे. आम्ही
आमची जी विचारधारा आहे ती गांधी नेहरूंची विचारधारा आहे. ती गांधी नेहरूंची विचारधारा म्हणजे आम्ही डायरेक्ट काँग्रेस पक्षात नसू, पण काँग्रेसच्या जवळपास आम्ही काही गोष्टीवर विचारत आहोत. आणि त्यामुळं साधारणतः आम्ही विचार करताना किंवा नियोजन करताना आमच्या मनात ज्या भावनाच्या विचाराची आहे त्याच्याशी सुसंगत अशी आम्ही भूमिका मांडत असतो. आता एखादी व्यक्ती लोकसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, विधानसभेला भाजपच्या तिकीटावर गेली असते, तर त्याची मानसिकता, त्याची विधानधारा, त्याची मानसिकता ही समजू शकतो. त्याच्यात जो द्यायचं कारण नाही, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केलं असेल एवढंच मी सांगू शकतो. हो सर, तुम्ही नाशिकला बोलताना भाजपचा नामोल्लेख न करता आरोप केला की या दंगलीमध्ये भाजपचा हात असू शकतो. भाजपचा नामोल्लेख केला नव्हता, पण या भाजपला 2004 मध्ये तुम्ही विनाशर्त पाठिंबा दिला. ही स्ट्रॅटेजी होती. आम्हाला त्याला सत्य बसवायचं नव्हतं. काही झालं तर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊ नये त्यासाठी आम्ही केलेला हा उद्योग होता. आमचं यशस्वी झालं. नहीं तुम्हाला हो गया ना और किसी कोणाला विचारायचं आहे? चल दुसरा ना तुम्ही बोला ना. पूछना चाहूंगी कि जब भाजपा का आरोप है कि जब शरद पवार जी सत्ता में विराजमान है महाराष्ट्र में, उस समय ही दंगे हुए, बाकी समय नहीं हुए, उस पर क्या कहना? मैं समझा नहीं आपको सवाल. भारतीय जनता पार्टी का कहना है कि शरद पवार जी जब जब महाराष्ट्र में सत्ता पर होते हैं उसी समय दंगल होती है, उसके पहले नहीं. बीजेपी का सिस्टम है जो इस पर ज़्यादा ध्यान देते हैं, गलतफहमी पैदा करते हैं, अफवाह प्रस्तुत करते हैं, इनके लोगों के बारे में कुछ रिएक्शन देना मुझे ठीक नहीं लगता. सर, आगामीचा स्थानिक स्वराज्य जो हिंसाचार झाला त्याची आता चौकशी सुरू आहे, पण तुम्हाला असं खरं वाटत नाही का की गृह खाते राज्याचा याच्यात अपयशी ठरलेला आहे? राज्याचं गृह खातं अपयशी ठरलं असं वाटतं का तुम्हाला? आणि हिंसाचार पसरलाच कसा? असं आहे की या ठिकाणी जे घडलं ते एका विशिष्ट लोकांनी घडवलं, विशिष्ट विचारधारे केलं असं प्रायमरी ऑफिसर अजून एस्टॅब्लिश व्हायचं. पण त्यावर लगेच संपूर्ण खातं अपयश झालं ते सरकार अपयश ठरलं. ही अगदी फार स्टेट करून रिॲक्शन देण्यासाठी असं मला वाटतं. माझा महाराष्ट्र पोलीस पूर्ण विश्वास आहे त्यांची कॅपॅसिटी केपेबिलिटी जाणतो. एक मिनिट अरे नाही त्यांना विचारू द्या. तशाची असं काय नाही. आज सांगता येत नाही. साधारणतः आमचा फर्स्ट इच्छा की राज्यामध्ये जी आम्ही आघाडी केलेली आहे त्या आघाडीचे सगळे घटक पक्षांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं गेलं ते अधिक उचित होईल. पण ही गोष्टसुद्धा नजरअंदाज करण्यात अर्थ नाही की या निवडणुका लवकर जाईल गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येक राजकीय पक्षाला आपलं संघटन मजबूत करण्याच्यासाठी आपापलं धोरण हा ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एकत्र आले आनंद नाही आले तर त्यांच्याशिवाय प्रत्येक जण राहायला तयार आहे. नॅशनल पॉलिटिक्समध्ये भाजप विरुद्धच्या फ्रंट तुम्ही काही तयार? ममता करणार नेतृत्व की तुम्ही करणार नॅशनल फ्रंटच्या? ममता करत असेल, आज कुणी नेतृत्व करत असेल तर त्याची साथ ज्याने आमची जबाबदारी आणि आम्ही निश्चित मदत करू. अनेक लोक असेल त्यांच्याशी सतत आमचा डायलॉग आहे आणि आता पार्लमेंटचं सेशन सुरू होईल त्यावेळेला आम्हा लोकांना एकत्रित बसायला अधिक संधी मिळेल आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आम्ही नक्की करू. याच्यापूर्वी कधी ममताजी मिटिंग बोलवली, कधी मी बोलवली, एक दोन वेळेस सोनिया गांधींनी बोलवली. या सगळ्यांना आम्ही सगळे हजर असतो आणि जनरल या इश्यूची चर्चा करतो. उद्या
उद्या कसं जायचं हा निर्णय या सेशनच्या काळात आम्ही बसून घेऊ. नाही एक मिनिट त्यांना तुमच्या अरे एक करून बाबा प्लीज. अरे बाबा ज्यांच्या झाला एक मिनिट एक बीजेपी की पूरी सरकार होने के बावजूद पश्चिम बंगाल में उनको धोबी पछाड़ दिया है. बहुत सशक्त रूप से वो उभर करके सामने आई है. इतना ही नहीं कि अभी हाल ही में वो चुनाव में भी उन्होंने जीत दर्ज कराई है. तो क्या ऐसे में सारा विपक्ष लामबंद हो सकता है ममता जी के नेतृत्व? बात ऐसी है जैसे मैंने कहा कि पार्लियामेंट के सेशन के समय हम बैठकर तय करेंगे किसने नेतृत्व करना ये इशू ही नहीं. चाहे ममता जी करे चाहे और कोई करे कोई ख्याल नहीं. मगर आज एक विकल्प देने की आवश्यकता है. लोगों की ख्वाहिश है और वो पूरी करने में हम लोगों का सहयोग रहेगा. अरे बाबा पीछे वाले को मैंने हात दिया तुम्ही विचारा ना. हाँ त्यांना बोलू द्या ना बाबा एक मिनिट. नाही विदर्भातील अनेक आमदार आणि मंत्री नाराज आहेत की त्यांना निधी जो आहे तो दिला जात नाही व्यवस्थित. पश्चिम महाराष्ट्राला निधी दिला जातो. अनेक मंत्री आणि आमदार खासगीत बोलतात. एक मंत्री तर आता लवकरच पत्रकार परिषद घेऊन यावर खुल्या मनानं बोलणार आहे. का असं होत आहे विदर्भाला निधी कमी मिळतो आणि पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी जातो? मी सांगू शकणार कधी सरकारचे निर्णय घेत नाही. पण माझ्या माहितीवर त्याच्यात सत्यता कशी आहे किती आहे ही तपासण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारला जीएसटी कमी करायला सांगणार आहात का तुम्ही? पहिल्यांदा जीएसटीचं उत्पन्न केंद्र सरकारच्याकडून महाराष्ट्राला मिळायचे ते मिळण्याचा प्रयत्न करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जी येणं आउटस्टँडिंग अमाऊंट आहे ती जर आली आणि राज्याच्या खजिन्यात भर पडली तर असे निकाल घेणं हे सोपं जाईल. सर आपण आपल्या डायलॉगमध्ये आता इंडस्ट्रियलिस्ट आणि ट्रेडर्स सोबत जेव्हा बोलले तेव्हा आपण म्हटलं की एक डेलिगेशन मुंबईला या तुम्ही आणि आम्ही तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू. 50 वर्ष झाले तर महाराष्ट्र ते आणि विदर्भाला विलीन होऊन महाराष्ट्रामध्ये अजूनही ती स्थिती आहे की छोट्या छोट्या प्रश्नांसाठी मुंबईला डेलिगेशन बोलवावं लागतं. असं आहे की 50 वर्षामध्ये विदर्भाचं नेतृत्व राज्याचंही होतं. उद्योग खातंही त्यांच्याकडे होतं. असं काही आजपर्यंत आजही काँग्रेसकडे आहे नागपूरचे त्यामुळे तो असं आहे की आज मोबाईल याकडे सब असते. प्रश्न फक्त एकच आहे की एक नवजात इश्यू जर असेल त्याचे सेक्रेटरीची उपस्थिती हवी असेल मंत्र्यांची अवस्था असेल आणखी ट्रान्सपोर्टेशन असतील त्यांचे कुणी बोलवायचे असतील एकदम 30-35 40 लोक इथं बोलवायचे असतील 5 लोक तिथे गेले तर मला वाटतं सोयीच होईल. तरी दुसरं काही नाही. चल तो अजून काही चर्चा ही केली नाही. माहित आहे ना निधी नाही डिस्कशनच झालं ते करणार असं. माहिती नाही असं आहे की माझं म्हणजे असं आहे की तृतीयपर्यंत चालू नाही. 2 गोष्टी समजा तुम्ही कशाचे प्रतिनिधी लोकमत. तुम्ही ज्यावेळेला सेवेत आला लोकमतमध्ये तुम्ही अर्ज केला तुम्हाला लोकमताने तुमचं क्वालिफिकेशन म्हणून सिलेक्ट केलं तुमच्या गावात राहिली. आता तुम्ही काय सांगता म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगतो तर नाही की आता माझे आम्हाला लोकमतच्या ऐवजी सकाळमध्ये घ्या अशाची वेगळी इन्स्टिट्यूशन आहे तुमची लोकमत वेगळी इन्स्टिट्यूशन. तसं स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये अर्ज करून कॉन्सेप्टची डिसिजन घेऊन सेवेसाठी एखादी व्यक्ती आली असेल तर आज असं सांगते की आत्तापर्यंत मी या ठिकाणी सेवा केली आता माझी सेवा आणि वेतन ज्यांच्याकडून घेतो त्याच्याऐवजी
आम्हा सगळ्यांना सरकारकडे देण्याची व्यवस्था करा. माझं म्हणजे त्यांच्या काही प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे, पण हे एकदम नसलं हा प्रश्न त्याचा विचार केला पाहिजे. पण एकदम ठरलं त्याची फायनान्शियल लायबिलिटी काय आहे, त्याचे एकंदर जे अन्य कॉर्पोरेशन्स आहेत त्याचा काय परिणाम होईल याचा विचार राज्य सरकारला करावा लागतो. जवळपास 1415 इतर असलेली कॉर्पोरेशन आहे त्याचाही स्टाफ आहे, त्या सगळ्यांच्या बद्दल चांगला विचार करायचा का एसटीच्या बरोबर आणि त्याचा राखून याचा मार्ग करावा. मला असं वाटतं त्याचा मार्ग निघू शकेल. एक मिनिट मागे 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 एक मिनिट. नाही नाही एक परत बोला जरा ऐकू येत नाही. फिल्मचे अभिनेताची चर्चा जास्त होते, बाकीची महत्वाची गोष्ट बाजूला राहतात. असं आहे की बेसिकली ती चर्चा होते, ती चर्चा निर्प्रसिद्धी कोण दिसतं. चला एक पडलेलं म्हणजे 3,000 ते 15,000पर्यंत भावाचे 40-45% भाव मिळायचे. सोबत सोयाबीन पूर्णपणे गेलं जे आहे त्यालाही भाव नाही, कापसालाही भाव नाही. म्हणजे नागपुरात रवींद्र तुपकर जे स्वाभिमानीचे नेते आहेत ते अन्नत्याग आंदोलन करतात. तर या भावाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाल्यावर ते पुढाकार घेणार. माझं आणि तुपकरांचं काल बोलणं झालं. मी त्यांच्याकडून फोनवर समजून घेतलं तुमचे इश्यूज काय आहेत आणि त्यांनी मला सविस्तर फायनान्स सांगितलं. त्याची भूमिका जी सामंजस्याची आहे याचा कसा मार्ग करता येईल हे आम्ही प्राथमिक काल चर्चा केली. पण याचा निर्णय घ्यायचे अधिकार ज्यांच्याशी आहेत त्यांच्याशी अजून जाऊन बोलायचे, याचा मार्ग निघावाची आमची इच्छा. चला आता शेवटचा एकच प्रश्न तुम्ही. काय काय परत सांगा ना. म्हणजे आपले मंत्री बेछूटपणे आरोप करतात आणि आपण त्यांना आवडत नाही असं भाजपचे जे आमचे मंत्री किंवा सहकारी सत्यावर राज्याचे बोलत असतील तर त्याच्यावर आवडत आणण्याचं काही कारण. शेवटच्या चला हे लास्ट आता याच्या पलीकडे एक तुम्ही आणि एक बाबा तुमचे झाले. आता बाकी लोकांना विचारू द्या ना बाबा. अरे बा तुमचेच लोक आहे ना. नाही तुम्ही विचार नाही असं नाही चालत. अरे बाकी लोकांना पण विचारू द्या ना बाबा. लगता है कि ये ये देने की जिन लोगों का आदत है क्या जवाब इस बारे में क्या महात्मा गांधी दुनिया ने जिनको एक्सेप्ट की इनके बारे में इस तरह का विस्तृत अवसर करने का काम कोई करता है तो ये सर्विस निकले इश्यूज. सर उत्तर प्रदेश में किसकी सत्ता होगी? उत्तर प्रदेश में किसकी सत्ता होगी? मैं तो ज्योतिष ही नहीं. तुम्ही काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कामाची प्रशंसा केली. जर महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर गडकरींचे हात आणखी मजबूत करायची गरज आहे आणि तुमच्या पक्षाची आपली भूमिका असं आहे की हा प्रश्न पहिल्यांदा मोदीजींना विचारावा लागेल. त्यांचा हात मजबूत करायला मोदीजींची भूमिका असेल तर विकासापुरतं लक्षात घ्या विकासापुरतं आमचं सरकारचे. चला आज आता सगळ्या प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांच्या उत्तर झालेलं आहे. माझी कोण कोणता पेपर लीक होत आहे?
अरे बाबा सरकार चालूच नाही की असं आहे की तुम्ही नागपूरचे आहात. मला असं वाटतं की 20 खात्याचं काम नागपूरच करतात, त्याची त्यांना भेटणं माझ्यापेक्षा तुम्हाला सोपं आहे. चलो माझी अपना सभी प्रेस के हमारे साथियों को आज के इस प्रेस कॉन्फ्रेंस में आप आए, आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूं और आशा करता हूं कि आप लोगों से इसी प्रकार का सहकार्य और सहयोग हमेशा मिलता रहेगा.